ही मामाची मुलगी बर का. आणि या मोठ्या वहिनी ही भाऊजाई आहे, सक्की भाऊजाई ही. नुसतं मला फिरू फिरू जाम चालवला आता. नाही होतच काय नाही. सगळे वारकरी कोटमगावच्या वहिनीवर कृपा. आता वाढलं बरं का कोणती बाई घेत होती. देहूचं रात्रीचं दर्शन 12 वाजता पालखीचं. रात्रीचं पालखीचं दर्शन 12 वाजताचं. सगळ्यात जण दिंडीत आलेलं आहे. आपल्या सुविधा पहिल्या दिवसात देऊला राणीकडे, कारण देव जागाच नाही कुठे. सगळ्याला माहिती एवढं पाणी आहे. भाग्य यांचं पुरी नशीब आहे. चला रामकृष्ण हरी माऊली. इथं देऊला मुक्कामाला आम्ही राणीच्या घरी. तो मुक्काम संपला आणि आता आळंदीला परत आलो. आळंदीला आता हे भावाचं घर आहे. बहीण शेजारीच राहते. पलीकडून बसलेली बहीण आहे आणि भावाची नाती आणि ती भावाची सोनी. आता त्यांची तिथं आज मुक्काम आहे. उद्या आळंदीतून दिंडी निघणार. तिथं भजन चालू आहे. आता रात्री त्यांच्याकडे भजन घेतलं. हरिपाठ झाला आणि सगळ्या वारकऱ्यांची मस्त सोय झाली इथं आळंदीमध्ये. भरपूर लोक पुण्यातून दिंडी निघणार आहे, पण आम्ही मस्त आळंदीमध्येच राहिलो. आळंदीत रात्री दर्शन झालं माऊली. काय खाताय ग? आता बघा आळंदीमध्ये रात्री पालखी आजोळ घरी असते माऊलीची. मग आम्ही आता 12:30-1 वाजलेले, 12:30 वाजलेले. रात्रीचं मस्त दर्शन झालं आणि फुगडी खेळत होतो. सगळ्यांसोबत एक एक जण फुगडी खेळलो आणि माऊलींचं समाधीच्या पाठीमागे ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठलपंत यांचं दर्शन झालं मस्त. एवढे भारी दर्शन झालं. इथं आजन वृक्षाचं बघा वरती खूप आजन वृक्षाचं महिमा वेगळाच आहे. आजन वृक्षाचं दर्शन घेतल्याशिवाय कोणीच भाविक जात नाही. इथं मस्त आजन वृक्षाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर खूप मनाला समाधान वाटतं. तर वरती इथून दरवाजा इथं जायचं आतमध्ये, कारण आळंदीमध्ये रात्री आम्हाला 12 वाजून गेलेले होते. सगळी दिंडीवाले वारकरी आहे ते पुण्यातूनच जाणार होते. भरपूर असं सगळ्यांना माहित होतं की पुण्यातूनच दिंड्या पुढे जाणार आहे, आळंदीत येणार नाही कोणी. पण आमचं खरं भगवंताच्या कृपेने आमचं एवढं भारी दर्शन झालं. बघा आजन वृक्षाचं झाड, इथं दर्शन घेतलं. आणि आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. आळंदीतून पालखी निघाली आता पंढरपूरला. सकाळी सकाळी 8 वाजले असेल, 8-8:30 मस्त पालखी निघाली. सगळ्यांची मस्त व्हिडिओ घेतले. काही आडवी व्हिडिओ नव्हते त्याच्यामुळे उभे पण थोडेसे स्वाद दाखवला. भावाची नाते हिला पण खूप आवड आहे. आणि बघा आता मस्त दिंडीची सुरुवातच आपली आळंदीमधून झालेली. आम्ही एवढे सगळे वारकरी आता हे सगळे आळंदीहून पंढरपूरला पायी निघणारे. मागे ट्रॅक्टर पण आहे. आता बघा इंद्रायणीला एवढा पूर आलेला होता. ती पण भगवंताच्या कृपेनं आपल्याला म्हणजे खरंच माऊलीचं एवढं छान दर्शन झालं. पालखीचं दर्शन झालं. आजोळ घरी आम्ही दर्शनासाठी गेलो. दर्शन झाल्यानंतर खूप मनाला कुठंतरी समाधान लागतं. आणि आळंदीतून निघाल्यानंतर पुढं आम्ही कीर्तन कॉलेजला आलेलो आहे. ती भावाची नाती, तिला पण खूप देवाची आवड आहे. कमी वयामध्ये संस्कार जर घडले तर खरंच कधीच विसरत नाही. म्हणून छान गवळण
पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजला पोहोचल्यानंतर स्वयंपाक संध्याकाळचा हा स्वयंपाक आहे. दिवस माळवलेला होता. मस्त महादेवाचं मंदिर होतं कॉलेजमध्ये आणि तिथं आपली सोय झालेली होती आणि सगळ्यांनी स्वयंपाक केला. मस्त लाभ कृष्ण आली बघा, सगळ्यांचे आंघोळ झाले दिंडीवाल्यांचे सकाळी. आणि महादेव खंडेरायाचं मंदिर आहे, महादेवाची पिंड. आता सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाला आणि आंघोळी पण झाल्या मस्त फ्रेश. आता राहिले माझे केस विंचरायचे फक्त. आम्ही पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजला आहे. एकदम दिंडी सोहळा मस्त छान चालू आहे माऊलीच्या कृपेने. आणि बघा सगळं सोबतच आहे. चला आवडतं मस्त. आता चहा बिस्किट जात. रामकृष्ण गॅस घ्यायला लागलं का त्या टायमिंगला लगेच माणसांनी आले पाहिजे, सगळे लगेच घेतलं पाहिजे. असं गाडीत सगळं सामान, खाण्यापिण्याचं सगळं सुविधा, सगळं आपलं आपलं करून खायचं. या मांढरे मावशी या आमच्या सगळ्या आपलं परिवाराचे म्हणा, सगळे आपल्या गावातले मायारातल्याचे सगळ्या. सगळे वारकरी आता नेहमी दिंडीत जाते. माझीच पहिली वेळ आहे. सगळं सामान ट्रॅक्टर मध्ये टाकलं, कारण ट्रॅक्टर मध्ये सगळं स्वयंपाकाच्या वस्तू आणि बॅगी बाकीच्या सगळ्यांच्या. आणि आता पायी दिंडी म्हटल्यावर ट्रॅक्टरचा आपलं काही हे नाही. चला, व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा. पुढचे व्हिडिओ नक्की बघा. रामकृष्ण हरी.